चला तर मग आज आपण बघूयात मिक्स डाळींचा ढोकळा कसा बनवायचा ते. ढोकळ्याची कृती पुढील प्रमाणे आहे. आता मी घेत आहे 1 वाटी मुगाची डाळ. सेम वाटीमध्ये घेतलेलं आहे उडीद डाळ. आता घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ. ती पण सेमच प्रमाणात घेतलेली आहे. हे सगळं मिळून आता हे उडीद डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला धुवून मी छान असं भिजू घालणार आहे. आणि मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ याला पण धुवून छान भिजू घालायचं आहे. तर आता बघू शकता ही डाळ अशी छान भिजलेली आहे. तर आता हे पाणी चाळणीने चाळून घ्यायचं आहे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये, कारण ह्याच पाण्याने आपल्याला नंतर डाळ पण वाटायची आहे. आता ही डाळ जी भिजवलेली आहे त्याच्या डाळीतले साल बाजूला करण्यासाठी हे पाणी वेगळं केलेलं आहे आणि दुसऱ्या पाण्याने ही डाळ भिजवून मी ह्यातलं पाणी बाजूला करणार आहे. तर आता ही भिजवलेली डाळ बाजूला केलेली आहे आणि त्याचं भिजवलेलं पाणी जे होतं डाळीमध्ये, ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजू घातली ते पाणी आपण बाजूला केलेलं आहे. आणि आता ही जी भिजवलेली डाळ आहे ती आपण दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण ह्याच्यावरची साल धुतल्यानंतर ही साल निघून जाईल आणि त्याच्यानंतर ढोकळा जो आपण नंतर बनवणार आहोत तो काळा पडणार नाही. तर ही आता मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती आणि ही उडीद डाळ भिजवलेली होती सेपरेट, कारण ह्याला थोडीशी साल होती म्हणून. तर आता हे दोन्ही मिळून मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ हे तिन्ही मिळून आपल्याला एकत्रित बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे भिजवलेल्या पाण्यातच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं तिन्ही डाळी मिळून पीठ वाटलेलं आहे. इतकं बारीक वाटलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हे 2-3 तासासाठी भिजू घातलं पाहिजे, कारण हे नंतर पीठ थोडंसं फुगून येईल. तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण आता अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता घालून हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि हे आता वाटलेलं सगळं त्या पिठामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता हे ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. अशा पद्धतीने छान ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये किंवा ज्याच्यात तुम्हाला बनवायचं आहे ढोकळा त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवून एखादं स्टँड ठेवायचं आहे. नंतर गॅस चालू करून पाणी उकळायला ठेवायचं आहे. आणि पातेल्याच्या खालीच पाणी राहील, फक्त जेणेकरून त्याची वाफ वरच्या पात्राला लागली पाहिजे असंच पाणी ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या पात्रामध्ये किंवा कढईमध्ये पाणी ठेवून एखादं स्टँड ठेवायचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत ते पाण्याच्या वर राहील आणि जेणेकरून पाण्याची वाफ त्या भांड्याला लागेल इतकंच तेवढं पाणी ठेवायचं आहे. आणि नंतर तर बघू शकता पीठ किती छान लागलेलं आहे, छान असं मस्त फुलून आलेलं आहे. हे पीठ छान फुगून आलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे आणि ओवा पावडर मिक्स करून वाटलेलं आहे ते टाकते आहे थोडंसं. आणि त्यातच मग हे हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं घालून वाटलेलं आहे, लसूण हे ते टाकलेलं आहे. तर आता हे पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पण तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त तिखट परत ॲड करू शकता. आणि त्याच्यातच मी आता टाकणार आहे थोडी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे.
आणि त्यातच 2 चमचे ऑइल टाकणार आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. नंतर पिठामध्ये थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. खायचा सोडा घालून जे पाणी बनवलेलं आहे ते आता मी टाकते आहे पिठामध्ये. आणि हे पटकन फास्टली आपल्याला मिक्स करायचं आहे. हे अशा पद्धतीने, जेणेकरून ते खायचा घातलेला सोडा जो आहे तो सगळ्या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि पीठ एकाच दिशेने फिरवायचं आहे. आणि नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे जे पीठ बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. लक्षात घ्या की हे पीठ पूर्ण भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची, कारण फुलल्यानंतर ते पीठ वर येतं म्हणून मग ते पाण्यात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं मध्ये जागा ठेवायची आणि पीठ आणि हे अशा पद्धतीने थोडंसं टॅप करायचं, एकसारखं होईल आणि नंतर ते भांड्यामध्ये लावून द्यायचं आहे. छान पाणी उकळलेलं आहे असं. तर ह्या पाण्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थित. आणि नंतर ह्याला असं झाकून ठेवा 20 मिनिटं. तर आता बनवते आहे ढोकळ्यासाठी तडका. तर गॅस पेटवून घेते सर्वप्रथम. नंतर एक छोटंसं पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकणार आहे. कोणतंही ऑइल घ्या. नंतर ते ऑइल थोडंसं तापलं चांगलं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी टाकायची आहे. ती छान तडतडली की त्याच्यामध्ये नंतर कढीपत्ता, नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. पाणी ऑइल चांगलं ते छान गरम झालं की मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या ढोकळ्याला जितकं लागेल तेवढं तुम्ही पाणी बनवू शकता. पाणी टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. तर आता बघूयात आपण. 20 मिनिटं झालेली आहेत. ढोकळा मस्त छान असा वाफवलेला आहे. तर याच्यामध्ये एखादा चाकू किंवा टूथपिक असं घालून चेक करायचं. म्हणजे ते थोडं थोडं पाणी जे दिसतंय ते पाण्याची वाफ लागल्यामुळे हे असं होतं. तर अशा पद्धतीने हे टूथपिक पण एकदम ड्राय निघालेली आहे, ह्याला काहीही पीठ लागलेलं नाही. तर हे अशा पद्धतीनं छान झालेलं आहे असं हे समजून घ्यायचं.
तर आता हा गॅस बंद करते आणि नंतर हे बाजूला घेऊन ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि ह्यातच मग जो बनवलेला तडका आहे तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर बघू शकता ढोकळ्याला किती छान कलर आलेला आहे आणि ढोकळा पण कसा बनलेला आहे. तर ह्याच्यावर आता मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि नंतर आपण जो ढोकळ्यासाठी बनवलेला तडका आहे अशा पद्धतीने हा उकळल्यानंतर ह्याच्यातली साखर विरघळली जाते आणि नंतर मग ही आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते आहे ढोकळा काढून प्लेटमध्ये कसा झालेला आहे तो. तुम्हाला जर आवडत असेल तो तुम्ही ते ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता. तर मी तुम्हाला सेंटरमधला दाखवते. एक पीस काढून हे पहा ते छान मस्त असं तर बघू शकता हा ढोकळा किती छान बनलेला आहे. मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि कुठेही पीठ असं गच्च राहिलेलं नाही. हे पहा. जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.